आमचं देव कोण आहे? आई वडील. आणि देवा माय हा, अरे माय हा, अरे माय हा माय देव वाचून सुन माझं धुरतय मन. आमच्या प्रतिवर्षीच्या परंपरेप्रमाणे थोडा लोकरंजनाचा संस्कृतीचा परिचय होणारा असा कार्यक्रम दरवर्षी ग्रंथ महोत्सव घेत असतो. लोकसंस्कृतीचा अभिवादन करणारा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम लोकरंग महाराष्ट्राचा. मराठी संपूर्ण भारतामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये एक जे डिपार्टमेंट आहे त्याची ते प्रमुख आहेत लोकसाहित्याची आणि लोककला अकादमी, आणि ही लोककला जपण्याचं काम करत आहेत. त्यांनी प्रकाश खांडगे जे आहेत त्यांचं मोठं योगदान आहे. ते प्राचार्य आहेत आणि नवीन नवीन मुलं आता ती सगळ्या कला ज्या आहेत ती शिकतायत. आणि आपल्याला मी नक्की सांगतो की AI ह्यांच्या पण पोहोचू शकत नाही. ही जी बुद्धिमत्ता आहे ना ही सेंद्रिय बुद्धिमत्ता आहे. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की AI हे पुढे गेल्यानंतर काही लोकांना हुडकत जावं लागेल, कारण ते ज्ञान AI वर मिळणार नाही. त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे हे व्यक्तिमत्व आहे. टाळ्यावरून त्याचं स्वागत करूया. तिचं मोठं व्यक्तिमत्व आहे. मी काही जास्त बोलणार नाही. मी काका पाटलांना विनंती करतो की नारळ फोडून या ठिकाणी आपण शुभारंभ करूया. देव कोण आहे? आई वडील. आणि देवा माय हा, अरे माय हा, अरे माय हा माय देव वाचून सुन माझं धुरतय मन. घरामध्ये आई वडील नसतील ते घर कपाळ करंट घर असणार. देव वाचून सुन आदरणीय महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक दिनकरराव पाटील यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया.
आज आवर्जून या ग्रंथमहोत्सव समितीनं त्यांना इथं पाचारण केलंय आणि गणेश चंदन शिवे सरांनाही सांगेन की आजच्या महोत्सवाच्या निमित्तानं साहेब आपण प्रकाश खांडके यांनाही मानपत्र देणार होतो. तो मानपत्र देण्याचा भाग एवढाच होता की लोककलेचं संवर्धन व्हावं, लोककला जोपासली जावी, लोककला पुढं जावी. पण खरं सांगतो, गणेश चंदन शिवेसारखे कलावंत जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत तोपर्यंत ह्या कलेला मरण नाही. ही कला चिरंजीव राहील, चैतन्यदायी राहील आणि तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या सादरीकरणामध्ये जी ताकद आहे तो गणेशाचाच प्रसाद गणेश चंदन शिवेंना मिळाला आहे. मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुमचा कार्यक्रम हे केवळ मनोरंजन नाही, तुमचा कार्यक्रम केवळ करमणूक नाही, तर कार्यक्रमाच्या माध्यमातून जे समाजाच्या मनाची मशागत तुम्ही करताय, समाजाच्या मनाची जागृती तुम्ही करताय, समाज मन जे जागं करताय. खरोखर परमेश्वरानं एखाद्याला काय दान द्यावं मी नेहमी सांगतो, तर मी शिक्षक आहे म्हणून सांगतो, गुणवत्ता म्हणजे फक्त परीक्षेतल्या गुणांची गोळाबेरीज नसते. ज्याला तुमच्यासारखं सुंदर गाता येतं ना त्याच्या कंठात गुणवत्ता असते, ज्याला सुंदर चित्र काढता येतात त्याच्या पोटात गुणवत्ता असते, तुमच्या पोटाला भाकरी देतो त्या शेतकऱ्याच्या श्रमात गुणवत्ता असते, तुम्हाला शहाणपणासाठी शब्द देतो त्या शिक्षकाच्या अध्यापनात गुणवत्ता असते. आणि गुणवत्ता म्हणून तुम्ही जेव्हा घरामध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे पाहून आई गालावरनं हात फिरवते, त्या आईच्या हातातही गुणवत्ता असते, लक्षात घ्या. आज हा ग्रंथ महोत्सव सर गेले 24 वर्ष इथं सातत्यानं सुरू आहे. आणि मला आपलं अभिनंदन यासाठी करायचंय की मला वाटतं आपण दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा येत आहे, दुसऱ्यांदा आलाय. पण आम्ही तुम्हाला एक विनंती करणार आहे की पुढच्या वेळेस आमचा रौप्य महोत्सव होणार आहे. त्या रौप्य महोत्सवामध्ये हाच तुमचा संच घेऊन पुन्हा याच मातीत येऊन तुमची लोककला सादर करायची आहे. आणि ती कला सादर करण्यासाठी हा रसिक तुमच्यावरती बेहद प्रेम करतो. साताऱ्याचा माणूस लवकर प्रेम करत नाही, केलं तर तो कधी लवकर मिटत नाही, लक्षात घ्या. तो असा काळजात जपून ठेवतो. हा ग्रंथ महोत्सव सुद्धा तुम्ही ज्या ताकदीनं उंचीवरती नेताय, तुम्हा सर्व कलावंतांचं अभिनंदन करतोय. आणि ज्यांनी या ग्रंथ महोत्सवाचं रोपटं लावलं ते आदरणीय माजी शिक्षण संचालक दिनकरराव पाटील. आणि विशेष आम्हाला कौतुक प्रकाश काकांचं करायचं आहे, कारण प्रकाश काका पाटील हे इथल्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. कुठलीही गोष्ट असली तरी आमच्यासमोर किती अंधार असू द्या, आमच्यासाठी प्रकाश एकच असतो, प्रकाश पाटील. आणि प्रकाश पाटलांचं हे योगदान म्हणजे चिटणीस साहेब नेहमी सांगतात, कुठलाही जर आमच्यासमोर झेडपीचा प्रश्न आला की काकांना फोन करा. आणि काकाचं वैशिष्ट्य असं आहे, रात्र नाही दिवस नाही, सदैव आमच्या संगतीला असतात. काका हा ग्रंथ महोत्सव आपल्याप्रती अत्यंत मनापासून आदर व्यक्त करतो आहे. मी दिनकरराव पाटलांना विनंती करतो, मी जास्त आता बोलत राहणार नाही, कारण ते लग्नासारखं असतं, नवरा नवरीच्या मध्ये अंतरपाठ असतो, कधी एकदा भडजी थांबतोय याची वाट सगळ्यांना असते. तेव्हा जर तुम्ही फक्त शुभेच्छा द्या सगळ्यांना आणि ह्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ पुन्हा सुरू. नमस्कार सर्वांना. आज जवळजवळ 24 ते 25 वर्षे होत आहेत याच मैदानावर हा ग्रंथ महोत्सव सुरू झाला होता. आणि त्यावेळी ही सगळी मंडळी, आता पाटणे सर आहेत, चिटणीस साहेब आहेत, बाकीचे सगळी मंडळी आहेत, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण होते आणि आमचे सैनिक स्कूलचे प्राचार्य त्यावेळेचे होते, मुखोपाध्याय. त्यावेळा आमचे सगळे अधिकारी आहेत तिथं शिक्षण खात्यातले सगळे, तर ते माझे सगळे सहकारी याच्यामध्ये सहभागी होते. खरं तर 15 ते 20 स्टॉलवर हा सुरू झालेला ग्रंथ महोत्सव आज खूपच एक 24-25 वर्षामध्ये होतोय. आणि हा काही पुस्तक प्रेमी किंवा वाचन प्रेमी लोकांनी एकत्र येऊन केलेला हा उत्सव आहे. आम्ही जरी सरकारी अधिकारी असलो तर सरकारी कार्यक्रम फारसा टिकत नसतो, काही वर्षेच चालतो आणि नंतर तो बंद पडतो, याची तुम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून सरकारच्या बाहेर जाऊन आपण हा कार्यक्रम त्यावेळा आयोजित केला आणि या लोकांनी खूप कष्ट घेतलेला आहे. सुरुवात करणं सोपी असते, पण ते पुढं कंटिन्यू ठेवणं ही फार मोठी अवघड असतं. पण सातारकरांच्या या सगळ्या माझ्या सहकार्याने त्यावेळी जिद्द केली आणि जवळजवळ 25 वर्षे कार्यक्रम असा चालतोय. कदाचित हे एकमेव उदाहरण असावं ह्या याच्या बाबतीत.
म्हणजे आता आपल्याकडे साहित्य संमेलन होणार आहे, पण साहित्य संमेलनाला ही पुस्तकांची विक्री होत नाही एवढी विक्री आमच्या या ग्रंथ महोत्सवामध्ये इथेही झालेली आहे. मी अशा प्रकारचा कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापूरलाही अशा प्रकारचं सुरू केला. जसं आता पूर्वी वाचनाची चळवळ नव्हती पण कलेची चळवळ होती, म्हणजे लोककलेच्या माध्यमातून लोकांना उद्बोधन करणं हे फार मोठं काम त्यावेळा त्या काळातल्या लोकांनी केलेलं आहे. आज चंदन शिवेसर आले आणि त्यांचं उद्बोधन जे आहे ज्या पद्धतीनं ते करतायत, तर मग जुने दिवस आम्हाला सुद्धा आठवतात आणि एक वेगळ्या मान डोलवण्याच्या याच्यामध्ये जातो. आज हे फार मोठं गरजेचं आहे. आपण सगळेजण म्हणतो किंवा पाहतो की नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय, जसं तंत्रज्ञान आपल्याला सुखसोयी देतं तसंच आपण सुद्धा त्या तंत्रज्ञानांमध्ये अडचणीत येतो. आज आपल्या कुटुंबामध्ये संवाद साधणं म्हणा किंवा ही पुस्तकाची वाचनाची चळवळ सुरू करणं म्हणा हे फार कमी होत झालेलं आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये मला सातारकरांना खरोखर सलाम करावासा वाटतो की गेले 25 वर्षे फक्त याने करून काही उपयोग नाही किंवा आम्ही करून उपयोग नाही. तुम्ही प्रेक्षक लोकांनी किंवा जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम मोठा होत जातो आणि हा चिरंतन चाललेला आहे. मला वाटतं हा असाच चिरंतन राहो, कारण 25 म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष येत आहे, म्हणून मला खरोखर आनंद होतं की पुढच्या वर्षी हा मोठ्या प्रमाणात साजरा होईल. पण अशी अनेक 25 वर्ष जावो आणि हा कायमपणे स्वरूपात राहो यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्ही प्रयत्न कराल, पुढची पिढी सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न करेल आणि मुलांच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि एकंदरीत समाजाच्या कल्याणासाठी. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवले. दुपारचा झालेला कार्यक्रम सुद्धा परिसंवादाचा तर खूप सुंदर झाला. साहित्यातलं सातारकरांचं योगदान काय आहे त्याच्यावर सुद्धा सुंदर परिसंवाद झाला. आणि दररोज अशा प्रकारचा एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो की जेणेकरून करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आणि त्याच्यातून उद्बोधन होईल अशा प्रकारचे कार्यक्रम होतात. मला खरोखर सातारकरांना सलाम करा वाटतो आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना. ठीक आहे, आम्ही बीज घातलं, रोपटं लावलं, पण पाणीच नाही झाटलं तर कसं होणार, म्हणजे हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझे सगळे सहकारी शिक्षण विभागातले किंवा अधिकारी असतील किंवा इकडे, आणि मला आठवतंय तेव्हापासून ते आजपर्यंत जिल्ह्याचे 3 प्रमुख अधिकारी जे काही कलेक्टर असतील, सीओ असतील आणि SP असतील, हे तिन्ही अधिकारी याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कुठलाही इश्यू येऊ देत नाहीत. आणि म्हणून त्यांचं सगळ्यांचे सहकार्य आणि लोकप्रतिनिधी विशेषतः म्हणजे या जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर पूर्वी काहीच कार्यक्रम होत नव्हते. मला वाटतं की आम्ही ते इथं सुरू केलं, ज्यावेळेस सुरू करायचं त्यावेळेस सुद्धा आमच्यामध्ये बरीचशी चर्चा झाली, इथं कोण येणार. पण आमचा कार्यक्रम झाल्यापासून, इथं ग्रंथ महोत्सव झाल्यापासून इथं तांदूळ महोत्सव व्हायला लागला, लावणी महोत्सव व्हायला लागला, असे सगळे महोत्सव व्हायला लागले आणि सगळी गर्दी इकडं आली आणि सातारा आता सगळं तिकडेच वाढत निघालेलं आहे. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम यापुढे अशाच प्रकारचा राहो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.